मित्रांनो, इलिमिनेशनचा वापर करून उत्तर कसं काढायचं ते आपण पाहू. तर पहा मित्रांनो, हा प्रश्न आलाय ग्रुप सी 2019 क्वेश्चन नंबर 62 आहे. तर पहा, चूज द करेक्ट ऍक्टिव्ह स्टेटमेंट ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. म्हणजे इथं चूज द करेक्ट ऍक्टिव्ह स्टेटमेंट म्हटल्यावर दिलेलं वाक्य नक्कीच पॅसिव्ह व्हायचं असणार आहे. पहा वाक्य, मेनी व्हेकल्स आर बीइंग लूटेड अँड बर्न्ड बाय द एजिटेटर्स अँड हुलिगन्स. म्हणजे इथं काय आलं मित्रांनो सांगा, आर आलंय, आर प्लस बीइंग प्लस पास्ट पार्टिसिपल आलेला आहे. म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा हा पॅसिव्ह व्हायचा आहे. आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सच्या पॅसिव्ह रचना काय असते एम किंवा इज किंवा आर प्लस बीइंग प्लस पास्ट पार्टिसिपल फॉर्म ऑफ दी वर्ब. म्हणजे ही प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा पॅसिव्ह व्हायचा आहे. तर पहा मित्रांनो, आता इथं पॅसिव्ह व्हायस मध्ये काय आलंय, बाय आलंय. बाय काय आहे सांगा मित्रांनो, प्रेपोजिशन आहे. आणि द एजिटेटर्स अँड हुलिगन्स हे बाय ह्या प्रेपोजिशनचं कर्म आहे. आणि मग ज्यावेळेस मग पॅसिव्ह व्हायस मध्ये बाय राहणार नाही, वाक्य ही बाय प्रेपोजिशन निघून जाईल आणि ती जे प्रेपोजिशन ऑब्जेक्ट ऑफ द प्रेपोजिशन असतं का, ते इकडे सब्जेक्ट ऑफ द वर्ब होते. म्हणजे वाक्याची सुरुवात द एजिटेटर्स अँड हुलिगन्स न होणार आहे. म्हणजे पहा इथं आता द एजिटेटर्स अँड हुलिगन्स न कोणकोणत्या वाक्याची सुरुवात झालेली आहे पहा मित्रांनो. तर पहा 2 आणि किती नंबर पहा मित्रांनो, 2 आणि 4 नंबरची सुरुवात झालेली आहे. म्हणजे 1 आणि 3 नंबर 2 पर्याय इलिमिनेट झाले. यू अंडरस्टँड. आता पहा मित्रांनो, याच्यामध्ये हे वाक्य कुठल्या पॅसिव्ह व्हायचं आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सच्या पॅसिव्ह व्हायचं आहे. कारण एम इज आर प्लस बीइंग प्लस पास्ट पार्टिसिपल आहे. म्हणजे आर बीइंग लुटेड आलंय. म्हणजे ह्याच्या पॅसिव्ह मध्ये काय होणार सांगा मित्रांनो, ह्याची ऍक्टिव्ह रचना काय असते, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचे ऍक्टिव्ह फॉर्म काय असतो, एम इज आर प्लस वर्ब प्लस आयएनजी. एम इज आर प्लस वर्ब प्लस आयएनजी. मग खाली पहा, आता 1 आणि 4 3 तर एलिमेंट झालाय. मग खाली पहा, एम इज आर प्लस वर्ब प्लस आयएनजी कुठं आलंय सांगा, तिथं नाही आलंय. हॅव बीन प्लस वर्ब प्लस आयएनजी आलेला आहे. म्हणजे हा पण पर्याय इलिमिनेट झाला. मग द एजिटेटर्स अँड हुलिगन्स आर लुटिंग अँड बर्निंग मेनी व्हेकल्स हा पर्याय बरोबर आहे. म्हणजे द एजिटेटर्स अँड हुलिगन्स हा काय झाला मित्रांनो, ह्यातला सब्जेक्ट झाला, म्हणजे कर्ता झाला. आर लुटिंग अँड बर्निंग हे वर्ब झालं आणि हे मेनी व्हेकल्स हे त्याचं ऑब्जेक्ट आहे, कर्म आहे. पहा मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं का इलिमिनेशन मेथडचा वापर करून उत्तर कसं काढायचं ते.